हॅलो फ्रेंड्स, वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तुमचा विश्वास बसणार नाही, फक्त 2 वाट्या रेशनिंगच्या तांदळापासून हा पोटभरीचा मी नाश्ता बनवलेला आहे। तुम्ही कधी असा बनवला आहे का? तर बनवला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर आता फार उशीर न लावता आपण सुरुवात करूया। इथे 2 वाट्या रेशनिंगचे तांदूळ घेतलेले आहे। रेशनिंगचेच तांदूळ घ्यायचे आहेत। 2 वाट्या रेशनिंगचे तांदूळ, त्यामध्ये 1 वाटी पांढरी उडीद डाळ घ्यायची आहे। आता हे स्वच्छ आपल्याला 2 ते 3 पाण्याने धुवायचं आहे, म्हणजे याच्यावर काही कचरा पावडर असेल तर ती निघून जाते आणि स्वच्छ तांदूळ आणि डाळ होते। तर आता इथे मी 2 ते 3 पाण्याने धुतले आणि हे पाणी काढून टाकायचे आणि नंतर त्यामध्ये चांगलं पाणी घालून हे 7 ते 8 तासांसाठी भिजू द्यायचं आहे। आता डाळ आणि तांदूळ हे एकत्र मिक्स मी भिजायला ठेवलेलं आहे 7 ते 8 तासांसाठी। तर फ्रेंड्स, आता इथे 8 तास झालेले आहे आणि डाळ आणि तांदूळ हे व्यवस्थित भिजलेले आहेत। मी तुम्हाला दाखवते, हे बघा। तर मी हे सकाळी भिजायला घातले होते आणि आता 8 तास झालेले आहेत। आता आपण एका वाटीमध्ये इथे पोहे घेतलेले आहेत। हे पोहे स्वच्छ धुवायचे आणि त्यामध्ये बघा चांगलं पाणी घालून भिजू द्यायचे आहेत। आता आपण तोपर्यंत मिक्सरमध्ये बघा ही डाळ आणि तांदूळ व्यवस्थित बारीक करून घेऊया। आता ही सगळी बारीक होईपर्यंत पोहे व्यवस्थित भिजले जातील आणि शेवटच्या वेळेला मी तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप दाखवते, त्यामुळे व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता पूर्ण बघा। आता डाळ आणि तांदूळ थोडे थोडे मिक्सर जारमध्ये घ्यायचे आणि त्यातलंच थोडंसं पाणी टाकायचं। पाणी बेताने टाकायचे, जास्त पाणी टाकायचं नाही, एकदम पातळ करायचं नाही। याची कन्सिस्टन्सी तुम्हाला अशा पद्धतीने ठेवायची आहे। तर आता हे एका भांड्यामध्ये मी काढून घेते बघा। तर आता हे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि असं 2 ते 3 टप्प्यामध्ये थोडं थोडं डाळ आणि तांदूळ घेऊन मिक्सरला व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता, हे बघा अशा पद्धतीने आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे। पाण्याचा फार मी वापर केलेला नाही आहे, फक्त त्यातलंच थोडंसं पाणी मी त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून बारीक करून घेतलेलं आहे। तर अशी एकदम बारीक पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे। आता मी हे 2 ते 3 टप्प्यामध्ये सगळे डाळ आणि तांदूळ वाटून घेते। तर यामध्ये बघा पोहे घातल्यानंतर तुम्हाला समजेलच की मी पोहे कशासाठी घातलेले आहेत आणि एवढा टेस्टी आणि पोटभरीचा नाश्ता होऊन जातो। तर बघा जेवणाचीही गरज पडत नाही। आता बघा हे मी असं 2 ते 3 टप्प्यामध्ये वाटून घेतलेलं आहे आणि सर्वात शेवटी जेव्हा डाळ आणि तांदूळ थोडंसं राहतं शिल्लक, तर त्यामध्ये हे 1 वाटी पोहे भिजलेले त्यामध्ये पूर्णपणे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। अगदी बारीक पेस्ट असंच पूर्णपणे वाटून घ्यायचं आहे। तर काही वेळेला कसं होतं की आपण जेव्हा एकदा बारीक करतो पहिल्या वेळेला तर एकदा बारीक होतं किंवा मग दुसऱ्या वेळेला केलं तर गरगरीत राहतं। त्यामुळे एकसारखं असं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। त्यानंतर एकाच डायरेक्शनने फिरवून व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। पाणी बेताने टाकायचं, जास्त पाणी टाकायचं नाही। याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने ठेवायची। त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्यावर एक झाकण ठेवायचं आणि ओव्हरनाईट असंच हे फर्मेट होण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे। आता हे दुसऱ्या दिवशी सकाळी मॉर्निंगला तुम्ही बघू शकता, एवढं छान फर्मेट झालेलं आहे ना। तर मी तुम्हाला दाखवते बघा। तर एवढं छान फर्मेट झालेलं आहे। आता हे असंच एका डायरेक्शनने पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झाल्यानंतर मी तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप दाखवते, त्यामुळे व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता पूर्ण बघा। एवढा टेस्टी आणि पोटभरीचा नाश्ता होतो। तर बघा आता मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहे, तुम्ही पाहिजे तेव्हा आणि पाहिजे तसा नाश्त्याचा प्रकार तुम्ही त्यांना बनवून देऊ शकता। तर आता बघा हे व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर अर्धं बॅटर मी एका भांड्यामध्ये काढून घेते आहे, म्हणजे आपण स्टेप बाय स्टेप नाश्त्याचा प्रकार बनवणार आहोत। त्यामुळे मी अर्धं बॅटर एका भांड्यामध्ये काढून घेते आहे। तर आता हे मी काढून घेतलं आहे आणि आता यामध्ये बघा आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मीठ टाकल्यानंतर पुन्हा एका डायरेक्शनने व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे कुठेही असं मीठ जास्त कमी जास्त होत नाही। तर आता आपण सर्वात प्रथम नाश्त्याचा पहिला प्रकार बघणार आहोत। तर ज्या वेळेला नाश्ता बनवायला घ्यायचा आहे त्यावेळेला त्या बॅटरमध्ये तुम्हाला खायचा सोडा टाकायचा आहे। तर आता इथे मी हाफ टीस्पून खायचा सोडा टाकला आहे आणि पुन्हा एका डायरेक्शनने व्यवस्थित फेटून घेतलेला आहे आणि मिक्स केल्यानंतर लगेच आपल्याला नाश्ता बनवायला घ्यायचा आहे। सोडा टाकल्यानंतर लगेच बनवायला घ्यायचं आहे। तोपर्यंत आधी आपल्याला प्रिपरेशन करून घ्यायचे आहे। इडली पात्रामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं आहे। त्यानंतर इडली प्लेटला मी तेल लावून घेतलेलं आहे। तेल ग्रीस करून घ्यायचं आहे, म्हणजे खाली इडली चिकटली जात नाही। आणि आता हे बघा जेव्हा आपण नाश्ता करायला घेतो ना त्यावेळेला जेव्हा आपण सोडा टाकतो ना त्यावेळेला अगदी बघा जो नाश्त्याचा प्रकार आहे, आता इडली मी तुम्हाला पहिला प्रकार दाखवते आणि नंतर मी दुसरा प्रकार दाखवणार आहे। त्यामुळे एवढी सॉफ्ट आणि स्पॉन्जी इडली तयार होते ना, तर तुम्ही बघा चकितच व्हाल, एवढी छान अशी मऊसूत कापसासारखी इडली तयार होते।
अगदी दात नसलेले सुद्धा छान चवीने आवडीने खातील एवढी छान ही इडली तयार होते. तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. तर आपण जेव्हा तांदळाच्या पिठामध्ये ते पोहे भिजवून घातले ना, तर त्या पोह्याने एवढी छान इडली स्पॉन्जी आणि अगदी सॉफ्ट तयार होते. मी तुम्हाला दाखवतेच आहे व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने होते. तर आता बघा, इडली प्लेटला तेल लावून त्यामध्ये थोडं थोडं असं हे बॅटर घालायचं आणि पाणी अगदी उकळी आल्यानंतर इडली पात्रामध्ये ते प्लेट ठेवून घ्यायचे आहेत. तर हे असं तुम्ही तांदळाचं बॅटर करून ठेवलं तर फ्रीजमध्ये 2 दिवस सहज राहतं आणि तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही नाश्त्याचा प्रकार बनवून देऊ शकता मुलांना. एवढे नाश्त्याचे प्रकार आहेत. तर यापासून तुम्ही इडली, व्हेज अप्पे, साधे अप्पे बनवू शकता, मसाला डोसा किंवा उत्तप्पा, साधा डोसा, पेपर डोसा, भरपूर सारे प्रकार आहेत. हे एकाच बॅटरपासून तुम्ही एवढे सारे प्रकार नाश्त्याचे बनवू शकता. आता ह्या इडली प्लेट बघा मी ठेवून घेतल्यात आणि 15 मिनिटासाठी आपल्याला इथे ह्या वाफवून घ्यायच्या आहेत. आता मी इडली पात्राला झाकण लावलं आहे आणि आता वरती मी बघा एक खलबत्ता ठेवते, म्हणजे आतली वाफ बाहेर जाणार नाही. आता हे 15 मिनटं झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते बघा, एवढी सॉफ्ट आणि स्पॉन्जी अशी पांढरी शुभ्र कापसासारखी अशी इडली तयार होते. म्हणजे आपण जे 1 वाटी पोहे घातलेत ना, त्या पोह्याची कमाल आहे ही. एवढा छान नाश्ता तयार होतो बघा. आता ह्या इडली प्लेट काढून घ्यायच्या, 2 मिनटं वाफ जाऊन द्यायची आणि नंतर तुम्ही सुरी किंवा एखादा चमचा असा धारदार चमचा घ्यायचा आणि त्या चमच्याने अशा ह्या इडली काढून घ्यायच्यात. बघा, ताटलीला म्हणजे प्लेटला थोडी पण इडली चिकटलेली नाही आहे. एवढी सॉफ्ट आणि स्पॉन्जी इडली तयार झालेली आहे. बऱ्याच वेळेला काय होतं, काही गृहिणी बघा इडली बनवतात तर त्यांच्या इडली प्लेटला खूप सारं पीठ चिकटलेलं राहतं. त्यामुळे ही प्रोसेस अगदी स्टेप बाय स्टेप तुम्हाला करून घ्यायची आहे. 7 ते 8 तासांसाठी तांदूळ आणि डाळ व्यवस्थित भिजवून घ्यायची. त्यानंतर ती 8 तास झाल्यानंतर मिक्सरला व्यवस्थित ते ग्राइंड करून 8 तासांसाठी पुन्हा फर्मेट करायला ठेवायचं आणि नंतर तुम्हाला नाश्ता बनवायला घ्यायचा आहे. तर अशी गरमागरम इडली, सांबर आणि त्याच्याबरोबर खोबऱ्याची चटणी. तर खोबऱ्याची चटणी कशी बनवायची याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि त्याचा शॉर्ट व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे. तुम्ही तिथे जाऊन चेकआउट करू शकता. एवढी छान हॉटेलपेक्षा भारी अशी ही खोबऱ्याची चटणी मी बनवलेली आहे आणि त्याच्यासोबत सांबर. तर असं हे फॅमिलीसोबत एन्जॉय करायचा. हा झाला नाश्त्याचा पहिला प्रकार. तर इडली तुम्हाला समजलीच आहे. एवढी सॉफ्ट आणि स्पॉन्जी झालेली म्हटल्यावर तुम्ही 100% तुम्ही अशीच बनवणार. आता आपण दुसरा नाश्त्याचा प्रकार बघणार आहोत. तर थोडंसं बॅटर हे राहिलेलं आहे. त्या बॅटरमध्ये मी तुम्हाला नाश्त्याचा दुसरा प्रकार दाखवते. आता हे पुन्हा व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं. आता यामध्ये आपण बघा कांदा, टोमॅटो, कोथिंबीर मिक्स करायची आहे. तुम्ही अजूनही काही व्हेज भाज्या असेल त्याही तुम्ही मिक्स करू शकता, जसं की शिमला मिरची, फरसबी, तर कोबी असं तुम्ही बारीक चिरून बारीक कट करून तुम्ही त्यामध्ये मिक्स करू शकता. तर बऱ्याच वेळेला बघा हेल्दी नाश्ता हवा असतो आपल्याला असं व्हेज मिक्स करून, त्यावेळेला तुम्ही असे हे व्हेज अप्पे किंवा अशी व्हेज जम्बो इडली तुम्ही बनवू शकता. आता बघा इथे मी एक कढई तापायला ठेवलेली आहे. तर कढई चांगली गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम नॉर्मल ठेवायची. त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं. तेल चांगलं कडकडीत तापल्यानंतर त्यामध्ये थोडीशी जिरी, मोहरी टाकायची, थोडेसे गावठी तीळ टाकायचे आहे आणि हवं तर थोडीशी कोथिंबीर बारीक कट केलेली त्यामध्ये टाकायची आहे. आणि ही जम्बो इडली बनवण्यासाठी तुम्हाला जाड कढईचाच वापर करायचा आहे. तर आता इथे माझ्याकडे बघा ही छोटी कढई होती, त्यामुळे मी ही कढई ठेवलेली आहे. कारण जम्बो इडली बनवताना जाड कढई, जाड भांडं जर आपण वापरलं किंवा तुमच्याकडे जाड पॅन असेल तरी चालेल, तर असं हे जाड भांडं जर वापरलं तर जम्बो इडली व्यवस्थित तयार होते. नाहीतर तुम्ही बघा पातळ कढईमध्ये किंवा पातळ असं भांड्यामध्ये जर बनवली तर ती खाली चिकटली जाऊ शकते. आता थोडंसं बॅटर त्यामध्ये टाकायचं 2 चमचे आणि झाकण ठेवायचं आणि वरतून व्यवस्थित सुकल्यानंतर पलटी मारायचं. बऱ्याच वेळेला वरती ओलसर जर असेल तर अजून 2 मिनटं होऊ द्यायचं आहे. घाई करायची नाही. एवढी छान जम्बो इडली तयार होते बघा. बघताक्षणीच तोंडाला पाणी सुटेल आणि पोटभरीचा नाश्ता होऊन जातो. तुम्हाला जेवण बनवण्याचीही गरज पडणार नाही आणि अगदी झटपट होते. इडलीपेक्षाही पटकन होते बघा ही जम्बो इडली. तर याला मी खास करून जम्बो इडली नाव दिलेलं आहे. तर तुमच्याकडे काय बोलतात ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही बनवत असाल तर कशा पद्धतीने बनवतात तेही कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर एवढा छान पोटभरीचा नाश्ता तयार होतो. तर 100% बघा तुम्ही बघितल्यावर असंच करणार. मी तुम्हाला गॅरंटी देते. एवढा टेस्टी नाश्ता होतो आणि असं चटणी, खोबऱ्याची चटणी, सांबारासोबत तर विचारू नका, अप्रतिम चव लागते.
तर असं तुम्ही लहान मुलांनासुद्धा टिफिनला देऊ शकता. हवं तर मध्ये कट करून 4 भाग असे कट करून तुम्ही चटणी, टॉमॅटो केचपसोबत असं मुलांना टिफिनला देऊ शकता किंवा नाश्त्यालाही तुम्ही असं फॅमिलीसोबत एन्जॉय करू शकता. एवढं छान पोटभरीचा नाश्ता तयार होतो. नक्की ट्राय करून बघा. नाश्त्याचे 2 प्रकार मी तुम्हाला दाखवलेले आहे. अगदी झटपट होतात. इडलीपेक्षाही अगदी पटकन होणारा प्रकार आहे ही जम्बो इडली. आता यामध्ये बघा चटणी, सांबर आणि जम्बो इडली आणि इडली, साधी इडली, एवढा छान पोटभरीचा नाश्ता तयार झाला तर जेवणाची गरजच पडणार नाही. आणि ही जम्बो इडली अशी तुम्ही 4 भाग कट करूनही सुद्धा मुलांना टिफिनला देऊ शकता बघा. झाली आहे ना छान? तर नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. बाय बाय. थँक्यू.